नमस्कार मित्र आज आपण बघणार आहोत जावास्क्रिप्टचे डेट्स. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर जावास्क्रिप्टचे डेट्स म्हणजे काय? तर डेट्स जे आहे ते जावास्क्रिप्टमध्ये ॲज अ ऑब्जेक्ट हे कन्सिडर केलं जातं. तर याचे काही सेटर्स आहेत, याचे काही गेटर्स आहेत आणि याचे काही फॉर्मॅट्स आहेत जे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करू शकता. चला तर मग वळूया विज्युअल स्टुडिओ कोडकडे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, डेट जो आहे ते ॲज अ ऑब्जेक्ट आपलं इथे कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. तर जावास्क्रिप्टमध्ये हे जे कन्स्ट्रक्टर आहे डेट नावाचं, हे यूज केलं जातं नवीन डेट क्रिएट करण्यासाठी. तर इथे एम्प्टी कन्स्ट्रक्टर मी कॉल केलेला आहे. तर त्याच्यामुळे इथे जी डेट आहे ती डिफॉल्ट डेट जी आजची आहे ती डिफॉल्ट डेट इथे कन्सिडर केल्या जाते किंवा रेंडर केल्या जाते. तर याचे काही प्रकार आहेत, फॉर्मॅट्स आहेत. तुम्ही इथे बघू शकता. तुम्ही इयर आणि मंथ सुद्धा देऊ शकता. त्याच्यानंतर इयर, मंथ आणि डे सुद्धा देऊ शकता. आवर्स, आवर्स नंतर मिनिट्स, मिनिट्स नंतर सेकंड्स. ठीक आहे. तर हे शेवटचं जे एक्झाम्पल आहे ते आपण बघूया. तर या डेटला मी इथे कमेंट करतो. तुम्ही बघू शकता जी तारीख आहे मिली सेकंड मध्ये आपल्याला दिसत आहे इथे, जी डेट आहे आणि जी तारीख आहे ती. ठीक आहे. कारण की 10 मिली सेकंड आपण इथे दिलेले आहेत त्याच्यामुळे ते 10 मिली सेकंडच आपल्याला दाखवत आहे. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीने जे कन्स्ट्रक्टर आहे ते कन्स्ट्रक्टर आपण कॉल करू शकतो. तर इथे डेट फॉर्मॅट्स आहेत. तुम्ही इथे बघू शकता. तर या डेटला आपण रेंडर करूया 2001 आणि 01. तर तुम्ही इथे बघू शकता जानेवारी 1 2000 हे रेंडर झालेलं आहे. त्याच्यानंतर शॉर्टमध्ये आहे 2000 आणि मंथ. ठीक आहे. तर याच्यामध्ये सुद्धा 2001 आणि जानेवारी हे जर मी रेंडर केलं तर तुम्ही इथे बघू शकता 2001 जे आहे ते प्रिंट झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे फक्त मला इयर याच्यामध्ये काय आहे तर चेंज करायचं आहे. तर इयर सुद्धा मी चेंज करू शकतो 2025. तर इयर जेव्हा मी चेंज केलं तर जी डेट आहे ती डेट तुम्हाला जानेवारी 1st मिळणार आहे. इयर जो आहे तो इयर चेंज झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळे फॉर्मॅट आहेत. तर हे 3 फॉर्मॅट आपण इथे देऊ शकतो. त्याच्यानंतर डेट जी आहे ते डेटचे काही गेटर्स आहेत. ते गेटर्स मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला आपण जी डेट घेतलेली आहे, ती डेट आता सध्याची करंट डेट आहे. त्या करंट डेटमधनं आपल्याला एक इयर पाहिजे. तर इयर कोणत्या पद्धतीने आपण घेऊ शकतो? ठीक आहे. तर याची मेथड आहे कॉन्स्ट इयर इज इक्वल टू डेट नावाचं आपलं व्हेरिएबल आहे. इथे गेट फुल इयर. जेव्हा मी गेट फुल इयर करेल, ठीक आहे, तेव्हा मला एक इयर जे सध्याचं जे इयर चालू आहे ते इयर मला इथे दिसणार आहे. ठीक आहे. 2025. दुसरी एक मेथड आहे कॉन्स्ट मंथ इज इक्वल टू डेट डॉट गेट मंथ म्हणून आहे. तर गेट मंथ नावाची जी मेथड आहे ती आपल्याला चालू महिना जो आहे तो दाखवते. तुम्ही बघू शकता चालू महिना आहे 6वा आहे, परंतु इथे 5वा दाखवते. कारण की डेटचे जे मंथ आहेत, ठीक आहे, तिथे एक नोट लिहितो मी. डेट मंथ जे आहे स्टार्ट होते 0 इंडेक्स पासून. म्हणजेच दॅट इज जानेवारी जानेवारी महिन्याचा जो इंडेक्स आहे जानेवारीज इंडेक्स विल बी 0. ठीक आहे. आणि अँड डिसेंबर इंडेक्स विल बी 11. तर अशा पद्धतीने जावास्क्रिप्ट जो आहे तो डेटचे जे जे मंथ जे आहे त्याचे इंडेक्सेस अशा पद्धतीने तो घेतो. तर आपल्याला काय करावं लागेल इथं चालू महिन्यामध्ये +1 इथे करावं लागतं आपल्याला. ठीक आहे. तर तेव्हा तो आपल्याला जो चालू महिना आहे तो चालू महिना इथे दाखवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डे. ठीक आहे. कॉन्स्ट डे. डे इज इक्वल टू डेट डॉट गेट डे. आपण गेट डे सुद्धा करू शकतो. तर जेव्हा मी गेट डे केला तर गेट डे केल्यानंतर इथे मला तो 6वा महिना आहे. ठीक आहे. म्हणजे हे काय करतं, हे आपल्याला वीक डे दाखवतं.
ठीक आहे. वीक डे ॲज अ नंबर. आता वीक डे म्हणजे कसं असतं, आता या वीकमध्ये हा दिवस कितवा आहे, ठीक आहे. तर हा दिवस आहे 6वा, कारण की उद्या आहे रविवार. तर उद्या, आज शनिवार असल्यामुळे आजचा जो दिवस आहे तो कितवा दिवस आहे या हप्त्यामधला, तो आहे 6वा दिवस. ठीक आहे. आता उद्या रविवार आल्यानंतर उद्याचा दिवस कोणता होणार, 7वा दिवस. ठीक आहे. तर त्या पद्धतीनं या करंट वीक डे मधला, करंट वीकडे मधला तो आपल्याला डे दाखवतो. डे ऑफ करंट वीकडे. ठीक आहे. अँड इट विल बी फ्रॉम 1 to 7. नो नो, नॉट 1 to 7, 0 to 6. ठीक आहे. तर हे 0 to 6. तर 6वा आहे आजचा. त्याच्यानंतर आहे पुढची मेथड आहे बघा, गेट डेट इज इक्वल टू डेट डॉट गेट डेट. तर गेट डेट मध्ये हे आपल्याला जी डेट आहे, ही डेट आपल्याला ते दाखवणार मिली सेकंड मध्ये. नाही, नॉट मिली सेकंड, बट जे आत्ताची करंटची जी तारीख आहे ती तारीख आपल्याला इथे दिसते. त्याच्यानंतरची मेथड आहे कॉन्स्ट आवर डॉट गेट आवर्स. आपण जे आता सध्या चालू जे आवर आहे तो आवर आपण घेऊ शकतो. आता सध्याचा जो आवर चालू आहे तो आहे 11. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कॉन्स्ट मिनिट्स इज इक्वल टू डेट डॉट गेट मिनिट्स. गेट मिनिट्स एक आहे आणि गेट मिली सेकंड्स एक आहे. ठीक आहे. मिनिट्स आपण घेऊया पहिल्यांदा. 31 मिनिटं झालेले आहेत आता सध्या 11 वाजून. त्याच्यानंतर आहे सेकंड्स डेट डॉट गेट सेकंड्स. ठीक आहे. तर जेव्हा मी सेकंड्स कॉल करतो तर तेव्हा मला जे सेकंड्स आता सध्या चालू आहेत ते सेकंड्स आपल्याला इथे दिसतात. 13 सेकंड झाले. तुम्ही बघू शकता जसं जसं मी रिफ्रेश करतोय तसं तसं हे सेकंड्स जे आहेत ते आता सध्या वाढत आहेत. ठीक आहे. ते सेकंड्स आपल्याला दिसतात. हा डेट जो ऑब्जेक्ट आहे हा असतो स्टॅटिक. ठीक आहे. जेव्हा मी आता रिफ्रेश करेल तेव्हाच ही डेट चेंज होणार, तुम्ही बघू शकता. आणि मी रिफ्रेश नाही करणार तर हे सेकंड जे आहेत हे वाढत नाहीत. हे सध्याचं जे एक ते काय करतं, एक स्क्रीनशॉट टाईप. ठीक आहे. सध्याची जी डेट चालू आहे त्याचं एक स्क्रीनशॉट घेणार आणि आपल्याला दाखवणार. जोपर्यंत आपण रिफ्रेश करत नाही नवीन स्क्रीनशॉट तो घेत नाही. ठीक आहे. तर त्या पद्धतीचा तुम्ही इथे बघू शकता. चालू जर तुम्हाला टाइम पाहिजे असेल तर तुम्ही वन टाइम टाइम घेऊ शकता. जेव्हा तुम्हाला रिफ्रेश करायचं असेल तुम्ही रिफ्रेश करून पुन्हा जी डेट आहे ती तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आहे. त्याच्यानंतर गेट टाइम सुद्धा आहे. सध्याचा जो वेळ आहे तो वेळ सुद्धा आपण घेऊ शकतो. कॉन्स मी त्या टाइम घेतो डेट डॉट गेट टाइम. ठीक आहे. तर गेट टाइम घेतल्यानंतर इथे जो टाइम आहे तो टाइम आपल्याला दिसतो आणि हा सुद्धा हा दिसतो मिली सेकंड्स मध्ये. ठीक आहे. तर मिली सेकंड्स मध्ये दिसल्यामुळे काय आहे की याला आपल्याला जे आहे काय म्हणतात त्याला कन्वर्ट करावं लागतं सेकंड्समध्ये. सेकंड्समध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला त्याला आवरमध्ये सुद्धा आपल्याला त्याला कॅल्क्युलेट करून कन्वर्ट करावं लागतं रन टाईमला. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही हे आहेत काय म्हणतात त्याला सेटर्स आहेत. तर सेटर्समध्ये आपण बघू शकतो, पण त्याच्या आधी मी कॉन्स्ट नाव. ठीक आहे. सो डेट डॉट नाव. तर ही जी मेथड आहे, ठीक आहे, तर या मेथडमध्ये आपण जी सध्याची जी चालू डेट आहे, ठीक आहे, म्हणजे आत्ता काय होत आहे, ठीक आहे, ते हे काय करतं, रिटर्न्स अ नंबर ऑफ मिली सेकंड्स इलॅप्स सिन्स मिडनाईट. ठीक आहे. तर हे सुद्धा आपल्याला मिली सेकंडच रिटर्न करणार. तुम्ही ते बघू शकता. सुद्धा आपल्याला मिली सेकंडच जे आहे ते रिटर्न करणार. तर याला सुद्धा आपल्याला मिनिट्समध्ये कन्वर्ट करून त्याच्यानंतर आवरमध्ये कन्वर्ट करून आपल्याला इथे कन्वर्ट करावं लागतं. त्याच्यानंतर आहेत मित्रांनो सेटर्स. सेट मेथड्स आहेत. तर आपल्याला काय आहे, तर आता ही जी डेट आहे वरती, ठीक आहे, या डेटला मला आता एक इयर सेट करायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता या डेटमध्ये
ही जर डेट मी इथे कन्सोल लॉग केली तर या डेटमध्ये सध्या आता वर्ष जे आहे ते 2025 आहे, पण मला चेंज करायचं आहे. ठीक आहे, तर मी काय करू शकतो आता, डेट डॉट सेट फुल इयर ही पहिली सेटर मेथड आहे. इथे समजा मी फुल इयर केलं 2020 फॉर एक्झाम्पल, किंवा 2000 केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ही डेट जे इयर जे आहे ते चेंज झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आहे डेट डॉट, आता सेट फुल इयर मध्ये आणखी काही एक प्रकार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण मंथ आणि डेट सुद्धा आपण इथे देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मला मंथ द्यायचे 11 आणि डेट द्यायची समजा फॉर एक्झाम्पल 11. तर अशा पद्धतीने जर मी केलं, तुम्ही बघू शकता 11 म्हणजे डिसेंबर महिना आणि 11 तारीख आणि 2000. ठीक आहे, अशा पद्धतीने ते इथे जी डेट आहे, जी सध्याची आत्ताची जी डेट आहे ती आपण अपडेट केलेली आहे युजिंग सेट फुल इयर मेथडने. ही एक आहे. त्याच्यानंतर आहे सेट मंथ. तर जेव्हा तुम्ही आता या डेटला सेट मंथ करसाल, ठीक आहे, सेट मंथ मध्ये सध्याचा आता महिना चालू आहे बघा, 6वा महिना, म्हणजेच जे इंडेक्स आहे त्याची 5 इंडेक्स आहे. ठीक आहे, तर आपल्याला याचं काय करायचं आहे, 6वी इंडेक्स द्यायची, म्हणजे जुलै महिना आपल्याला घ्यायचा आहे. तर 6वी इंडेक्स केल्यानंतर जेव्हा मी ही डेट इथं कन्सोल लॉक करतो त्यावेळेस तुम्ही बघू शकता जुलै महिना हा आलेला आहे. ठीक आहे, तर 6वी इंडेक्स जी आहे ती जुलै महिन्याची आहे. त्याच्यानंतर आहे सेट डेट आहे. तर डेट डॉट सेट डेट हे आपण करू शकतो. इथे जी तारीख आहे ती तारीख आपण इथे बदलू शकतो, आजची डेट. ठीक आहे, तर आजची डेट समजा फॉर एक्झाम्पल 14 आहे, तर मला इथे 10 करायचं आहे. तर 10 केल्यानंतर इथे काय होणार, जून 10 जी आहे ती इथे अपडेट होणार त्या डेटला. ठीक आहे, तर हे जे आहेत ना, हे फंक्शन्स आहेत सेटर्स, म्हणजे आपण त्या डेटला अपडेट करू शकतो. आणि हे जे आहेत ते गेटर्स आहेत, जेणेकरून आपण त्या डेटमधनं पर्टिक्युलर पोर्शन ऑफ यु नो आयदर इयर, मंथ, डे, डेट, गेट, आवर्स, सेकंड्स, टाइम, या अशा पद्धतीने आपण काहीतरी त्या व्हेरिएबलमधनं आपण गेट करू शकणार. ठीक आहे, आणि हे जे सेटर्स आहेत जेणेकरून आपण त्या डेटला आपण बदलतोय. त्याच्यानंतर आहे सेट आवर्स आहे. ठीक आहे, सेट आवर्स म्हणजे कसं, सेट आवर्स मध्ये आता सध्या किती वाजतायत, 11 वाजतायत, तर आपल्याला 10 वाजवायचे आहेत. तर 10 कोणत्या पद्धतीने वाजवू शकतो आपण, सेट आवर्स करू शकतो. इथे 10 वाजले, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे सेट मिनिट्स आणि सेट सेकंड्स. तर इथे तुम्ही मिनिट्स सुद्धा सेट करू शकता आणि सेट सेकंड सुद्धा तुम्ही इथे करू शकता. तर सुरुवातीला मी सेट मिनिट जे आहे ते सेट करतो. तुम्ही बघू शकता 10 मिनिटं सेट झालेत. आता मी सेट आवर्स करतो, सेट मिनिट्स करतो आणि सेट सेकंड्स करतो. तर इथं 10 10 10 इथं आपल्याला दिसलं पाहिजे. तर इथं 10 10 10 आपल्याला दिसतंय, तुम्ही इथे बघू शकता. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो मिनिट्स आणि सेकंड सुद्धा. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. तुम्हाला जर कोणत्या गोष्टी कळत नसतील तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा, पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर होत नाही. ठीक आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.